रुपाली चाकणकरांना पार ते आपले बडे मुद्देवाले बडे दादा, ती म्हणती त्यांचं पाय धुतायत रुपाली चाकणकर, लगेच बडे मुद्देवाला दादा. सुषमाताई नुसते पायच धुत नाहीये, पदराणी पुसतात सुद्धा. तर ओ बडे दादा, बड्या बड्या हाकता तुम्ही लय मोठ्या, तर बडे दादा तुमचं पण लक्ष नसतं रुपाली चाकणकरांवरच बरं का. काय तुमचा प्रॉब्लेम आहे मला पण कळत नाही त्यांच्या. हा, रुपाली चाकणकर म्हणले की तुम्ही लयच अशी आनंदून गेलेले असतात. त्यांच्यावरचे आरोप तुम्हाला असा आनंद, आसुरी आनंद असतो तुमचा. आणि असे तुम्ही पॉइंट सांगत असता. लक्षवेधीला जे लोक असतात ना, त्या लोकांना पॉइंट सांगत असता, पॉइंट. हा, हे राहिलं बरं का, हे हा त्यांनी असं पण केलेलं आहे, हा हे राहिलं बरं का. बडे दादा, लय बडे दादा हुशार, लय हुशार. बडे दादा सारखा माणूसच नाही आतापर्यंत पाहिला मी. हा, लय बडे दादा हुशार. पॉइंट मांडतो ना, लक्षवेधी मधले बसलेल्या माणसांना आठवण करून देतोय, आग लाव्या. हा, फक्त त्याला आहे ना बघत असतो ते पेट्रोल आणि माचीची गाडी घेऊन छिंडत असते. ते कुठं दिसतं टाका. हा, पत्रकारांचं काम असते बऱ्यापैकी, पण याचं जरा वेगळंच, काही ठराविक लोकांनाच टार्गेट करायचं असतं याला. हा, तर बाई चुचमा बाई, सांग मला उत्तर दे आता याचं. मग ते तो कोण अविमुक्तेश्वरानंद शंकराचार्य, मग आता याचं काय करायचं ग, सांग ना तू. तो तर नॅशनल गुरु आहे बाया. हा, तो तर गाजलेला भारतात मध्ये नॅशनल गुरु. आणि त्याच्या बटुकांनीच त्याच्यावर, बारीक बारीक पोरांनी त्याच्यावर आरोप केले बरं का ग, की त्यांनी रे पोरांचा त्याच्यावर गुन्हे पण दाखल झालेत बरं का त्याच्यावर. मग त्याला तुझ्या उदावणी घरात घेतला होता, त्याच्यावर पण बोल की, होय ग. त्याच्यावर बरी मुग गिळून गप होती. आणि आता ते मी तर तयारच आहे म्हणते, मी अशी घोडीवर बसून अशी बासिंग बिशिंग बांधून कधी एकदा अभिषेक करते. हा, कधी एकदा राज्याभिषेक त्या पदाचा, आणि कधी माझ्याकडे येतो. आणि त्याच्यावर पण तुटून पडलेले आहेत 4-5 जणी. तिला वाटतं मला येऊ दे, तिला वाटतं माझ्याकडे येऊ दे, तिला वाटतं माझ्याकडे येऊ दे महिला आयोग पद. अशा पार मरून चालल्या त्या महिला आयोग पदासाठी. अगं काय ग, ज्या वेळेला कुठल्या महाराजांकडे जातो ना आपण, त्यावेळेला कुणालाच माहिती नसतं. धर्माला जोडलेले असतात ही लोक, म्हणून त्यांच्याजवळ जात असतो. घरात मध्ये अडचण, प्रत्येक राजकीय व्यक्तीचा गुरु आहे, प्रत्येक. बरं, त्याच्यासोबत जयंत पाटलांचा पण फोटो आहे, मग त्याचं पण नाव घ्या की ग, मडक्या तोंडाच्या नो. काय ग, रुपाली चाकणकर, रुपाली चाकणकर, रुपाली चाकणकर. दुसरा विषयच नाही तुम्हाला. शोधत असता, उकरत असता, काय भेटतं, काय भेटतं तिचं, काय भेटतं. भेटलं की लगेच सगळ्यांनी उड्या टाकायच्या त्याच्यावर, लगेच लक्षवेधी. हा, बडे बडे मुद्देवाल्या दादाची बडी बडी लक्षवेधी. हा, लगेच ते असे पॉईंट सांगतात. हा, ते पण राहिलं, ते पण, हा ते पदराणी पुसले, पदराणी पुसतात रे. त्यांना गुरु बोलतात ना, ज्याला गुरु मानतात ना, ज्यांच्याकडनं गुरु दीक्षा घेतात ना हिंदू धर्मामध्ये, त्या गुरुचे पाय धुतात, त्यांचे पाय पुसतात, पदराणी पण पुसतात बरं का. हा, बडे मुद्देवाले बडे दादा आहे होते हिंदू धर्मामध्ये. तोच आहे ना, धार्मिक काही विधी करतायत, तेच फोटो आहेत, तेच व्हिडिओ आहेत. वेगळे काही आहेत का रुपाली चाकणकरांचे? पण किती रे, किती एका बाईच्या मागे लागावं, किती. जे खरं असतं ना त्याला भीती नसते रे. तुम्ही कितीही मागे लागा तिच्या, ती खरी आहे. तिला माहिती आहे ती चुकलेली नाहीये. गुरु करणं म्हणजे चूक नाहीये. हा, तो गुरु नालायक निघला, ही त्या गुरुची चूक आहे, त्या नालायक माणसाची चूक आहे. आणि ती काय सर्वसामान्य बाई नव्हती. बरं, ती एकटीच जात होती का, सांगा ना. कितीतरी राजकीय नेते त्याच्याकडे जात होते, त्या सगळ्यांना दिलं सोडून. पण रुपाली चाकणकर टार्गेटवर आहे. रुपाली चाकणकर नीच माणसं आहात, नीच. खरं तो जो कोण आहे ना खरात, त्याची वरातच काढायला पाहिजे सरकारने, डिपार्टमेंटनी. पार गृह खात्याला माझी विनंती आहे, फडणवीस साहेबांना नक्कीच ते करणार, की अशी जी कीड आहे ना आपल्या धर्माला लागलेली, तो अहिल्यानगरमधला बाबा, ज्याने त्या लहान लेकराला कितीतरी वर्षापासून त्या मुलीचा छळ करत होता, हा नीच महाराज. अशा लोकांचं खरंच यांच्यासाठी जी आर काढा. खरंच फडणवीस साहेब यांच्यासाठी जी आर काढा, यांना फासावरच लटकावा. जो धर्माची अशी हेळसांड करेल, धर्माचा खेळ करेल, धर्माच्या आड अशी कामं करेल ना, नासकी कामं, नीच लोक, दळभद्री, धर्माला कलंक आहे ती लोक. अशा लोकांसाठी ना खरंच जी आर काढा, की परत कोणी हिंमत नाही केली पाहिजे तो धर्माच्या आड असे कांड करायची. हा, यांनी परत हिंमत नाही केली पाहिजे कोणी. त्याच्यामुळं खरंच कडक जी आर काढा फडणवीस साहेब, कडक जी आर काढा.
परंतु माझी विनंती आहे रे माझी तुम्हाला मडक्या तोंडाच्या हो, एखाद्याच्या बद्दल एवढीही गरळ ओकू नका. नका रे नका. बरं काही फरकही नाही पडणार अरे तुमच्या गरळीने, नाही पडणार आहे. पण तुमची मानसिकता बरं का चुचमा अक्का चुचू 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 काय नाही भेटलं बुकू बुकू, काही भेटलं नाही. केळण रताळच काही नाही. घंटा घंटा दिलं नाही. काही नाही. बघितलं ना, साधं नाव पण सुचवलं नाही तुझं राज्यसभेला. आमचे शिंदे साहेब बघ, ज्योतिताईंना अगदी योग्य तो मोबदला दिलाय. बरं का ग चुचमा, तू आपलं बघ भेटतं का महिला आयोग. महिला आयोगावरच तुटून पडलेले यांचं बघा. ह्या निवडून येत नाहीये, यांना तिकीट दिलं तरी या निवडून येणार नाहीये. त्यातल्या एका बाईचं तर बघताय तुम्ही, दनादन पडती बदाबद तोंडावर. हा साधी सुधी नाही पडत, बदाबद पडती. एक नाही दोन ठिकाणी फॉर्म भरती, पण कुठंच काही होईना तिचं. बरं या चुचुमाचं तर काय चुचू 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 तिचा विषयच नाही. तिला फक्त भुकायला ठेवलेली आहे. तिच्या भुकण्यामुळे, त्या संजयच्या भुकण्यामुळे ते शिवसेना चालू आहे थोडीफार. कुठेतरी नाव कुणाचे येतं, शिवसेनेचे उधावचे आहेत, उधाव गटाचे तेवढं नाव चालू आहे दोघांमुळे. पण काय नाही, निष्पन्न काहीच नाही, पदरात फळं काहीच नाही, काहीच नाही. हा म्हणून आता ते काय 1 2 3 4 5 जणी आहेत त्या महिला आयोगाच्या पदावर अशा टप्पून आहेत. कधी रुपाली चाकणकर टप्प्यात येतील, कधी तिला आम्ही राजीनामा मागतो, कधी आम्ही तिथं जाऊन बसतोय पिळा मारून. ह्याच 4-5 जणी आहेत ना, एकमेकींच्या जिंजा ओढणार आहेत. ज्यावेळेला त्या पदाचं हे होईल ना, त्या पदासाठी पुन्हा नियुक्तीसाठी नाही का, ज्या वेळेला त्या नियुक्तीची वेळ येईल त्यावेळेला ह्या 4-5 जणीच एकमेकींच्या झिंज्या ओढतील, पाय ओढतील, मारतील, बोकांडी बसतील एकमेकींच्या. इतका त्या पदावर यांचा परासा डोळा आहे. त्यामुळे तुम्ही किती भुकल्या, किती बोंबलल्या तरी काही फरक पडणार नाहीये. कारण त्याच्याकडं फक्त रुपाली चाकणकरच जात नव्हत्या, त्याच्याकडे हजारो राजकीय नेते जात होते. सगळ्यात महत्त्वाचं तुम्ही बघताय दीपक केसरकर असतील, त्याच्यानंतर हे जयंत पाटील असतील, येतील अजून बरेच फोटो येतील बरेच. आणि प्रत्येक राजकीय जो नेता असतो त्याने नक्कीच आपला एक गुरु केलेला असतो की बाबा मला या राजकीय कामामध्ये यश येऊ द्या, किंवा मला काही अडचणी असतील त्या अडचणीवर मला काहीतरी मार्ग सांगा, म्हणून प्रत्येकाचा गुरु असतो. हा मी म्हणत नाही प्रत्येकाचा गुरु असा नालायक असतो बरं का. आता हा नालायक निघाला, त्याला काय करणार कोण. याचे कांड मला सांगा ना, की तुम्ही इतकं जर त्या रुपाली चाकणकरांना ट्रोल करणं लावलं ना, तर तुम्हाला कुठं त्या कोणत्या व्हिडिओमध्ये चुकीच्या रुपाली चाकणकर दिसतीये. रुपाली चाकणकर काय करताना दिसतीये, हिंदू धर्मामध्ये ज्या काय रूढी परंपरा आहेत त्याच निभवताना दिसतीये. की गुरुचं पाद्यपूजन करायचं, गुरुचा आदर करायचा, हेच करताना दिसतीये. गुरुला आई समान मानलेलं आहे त्यांनी. त्यांच्या भाषणामध्ये ते बोलतायत की एक जन्म देणारी आणि दुसरी मार्ग दाखवणारी आई गुरु माऊली, हेच त्यांनी उल्लेख केलेला आहे. आईचा दर्जा त्यांनी दिलेला आहे. त्यांना माहिती होतं हा नीच माणूस असा करतोय आतमध्ये काहीतरी. पण किती रे आगपाखड करावी, किती एखाद्यावर बोंबलावं, किती एखाद्यावर काय करावं, त्यालाही लिमिट असतं. भयंकर विचित्र लोक आहेत बाबा, विचित्र लोक आहेत. की त्या बाईला असं नाही का कडं केलेलं आहे सगळ्यांनी. परंतु या व्हिडिओच्या माध्यमातून सांगेल रुपालीताई, मला विश्वास आहे की तुम्ही काही चुकीचं केलेलं नाहीये. माझ्यासारखे असंख्य बायका तुमच्यासोबत आहे. सगळ्यांना माहिती आहे की तुम्ही जे काय करता ते कायदेशीर धर्माला धरून करता, आणि जे काय करता ते अगदी प्रामाणिकपणे काम करताय तुमचं. त्यामुळे तुम्ही काळजी करू नका. बाकी जे असे बंधुबाबा आहेत ना, त्यांनी जपून राहावं. खूप सारे बंधुबाबा आहेत आणि त्या भोंदूबाबांनी अत्ती केलेलं आहे. लोकांना लुटायचं, लोकांना लुबाडायचं, त्यांना भीती दाखवायची. मीच या जगाचा करता धरता करविता मालक असं संबोधायचं. फार भयंकर चालू आहे प्रकार बरं का. आणि एक लक्षात ठेवा, तुम्ही कितीही लपवण्याचा प्रयत्न केला, खोटं लपत नसतं. मी वारंवार सांगत असते, खोटं हे सूर्यप्रकाशासारखं असतं. ते प्रकाश झोतात येतच. हा खरं हे सूर्यप्रकाशासारखं असतं, खोटं अंधार बघत असतं, परंतु एक ना दिवस एक ते सूर्यप्रकाशात येतच. खरं हे सूर्यप्रकाशासारखं असतं. त्यामुळं खोट्याला लपवण्याचा तुम्ही कितीही प्रयत्न करा, ते येणार हो. कारण रात्र कधीच रात्र राहत नाही. रात्रीनंतर सूर्य उगवतो ना, आणि ज्या वेळेला सूर्य उगवतो ना त्यावेळेला त्या खोट्यावर प्रकाश पडतोच.
आणि ते लोकांना दिसतंच. त्याच पद्धतीमध्ये ज्या वेळेला तुम्ही खोटं करताना ते लपल्या जाणार नाही आणि ते झाकल्या पण जाणार नाही, लक्षात ठेवा. बाकी तुम्ही उड्या मारत राहा. तुम्हाला आता एक बरं ते 7-8 दिवस नाही का पुरेल तुम्हाला लक्षवेधी, बडे मुद्दे बडे दादा, लक्षवेधी, बडे मुद्दे बडे दादा तुम्हाला देतील आता. बडे मुद्दे बडे दादा तुम्हाला आपलं आणत जातील स्क्रीनवर. तर हरकत नाही आहे. वाट बघत असता तुम्ही रुपाली चाकणवर काही होईल का, तिच्यावर काही निघेल का आणि आमच्या हाती काही लागेल का. तर हा चला चालू द्या तुमचं. बाकी महाराष्ट्र सुज्ञ आहे, लोकांना कळतंय काय खरं काय खोटं. त्यांना काही स्वप्न पडलं नव्हतं की हा बाबा असा आहे, किंवा त्यांना माहीत असताना त्या असं की कुणीच कुणाच्या पदाला काळीमा फासणार नाही आणि कुणीच स्वतः अशा गटारांमध्ये जाऊन पडणार नाही. कुणीच पडणार नाही. तिथं एक मोठं पद आहे तिच्याकडं. राज्यमंत्री पदाचा दर्जा ज्या पदाला आहे ना, मंत्रीपदाचा दर्जा आहे त्या पदाला, ते पद आहे त्या बाईकडं. एवढं मोठं पद असताना ती बाई कसं काय बरं अशा नीच माणसं कुणी ना कुणी येतं आणि अशा गोष्टी उघड्या पडतात. तिला असं नाही ना माहिती आहे ती त्याच्यातमध्ये बाबा त्याला सपोर्ट केलाय काय, तर म्हणे मेंबर आहे ती. अरे काय रे, नीच लोक बाबा, नीच. बाकी फरक काही पडणार नाहीये किती बोंबला. बाकी तुमचं नाच गाणं चालू द्या आपलं, हे तुमचं त्याच्यामुळं पोट भरतंय, त्याच्यामुळे तुम्ही चर्चेत राहता, हरकत नाही. बाकी भोंदू बाबांनी पण लक्षात ठेवा, कुणी ना कुणीतरी येतं आणि तुम्हाला उघडं करून जातं बरं का. तुम्ही किती प्रयत्न केला ना झाकण्याचा तरी झाकल्या जाणार नाही, नक्की तुमचं उघडं पडन. म्हणून तुम्ही सुद्धा घाबरून राहा बरं का रे. लोकांना लुटणारे, लोकांना लुटणाऱ्यांना हो तुम्ही सुद्धा एक ना एक दिवस तुमचं पण उघडं पडणार. तर हरकत नाहीये. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय हिंदू राष्ट्र. पुन्हा नवीन विषय घेऊन तुमच्यासोबत येणार, तोपर्यंत तुमची संगीताताई वानखेडे.